Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं नाहीसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. आज फुल डे बिझी राहणार आहे. सो आता जाऊन लवकर मी येणार आहे जेवायला, कारण थोडं टाईम जे आपला रुटीन मील्सचा जो टाईम असतो तो चेंज केला आहे. जेवण आता मी एक टाईमच जेवतो आणि ते पण संध्याकाळी 6:30ला. आणि मॉर्निंगचा नाश्ता हेवी असतो, आफ्टरनूनला स्नॅक्स आणि इव्हनिंगला डिनर. सो हा सध्या शेड्यूल लास्ट 5 डेजपासून फॉलो करत आहे आणि सक्सेसफुल आहे. सो एनिवेज रचनाने सगळं काही रेडी केलं आहे. जेवण रेडी आहे आणि रिनोव्हेशनचं काम चालू आहे. काही दिवसांमध्येच ते पूर्ण होईल असं अपेक्षा आहे. सो लेट्स सी. आज आईच्या रूमचं काम चालू केलं आहे आणि दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. काळजी घे. सो लेट्स गो. 7 वाजले आहेत, 12:30. सनी गेला. तो डायरेक्ट रात्री नाही 6 वाजता येईल, जेवेल आणि मग नंतर तो परत जाईल क्लिनिकला. परंतु जसं मी सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये, आता आम्ही लवकर जेवतो. म्हणजे मी तर आधी जेवायचीच, आता तो सुद्धा एकदम टायमावर जेवायला लागला आहे. आणि मग नंतर तो क्लिनिकला जाईल आणि मग रात्री 10-10:30 वाजता वगैरे तो येईल. आणि घरात अजून वर्कर्स काही आलेले नाही आहेत, त्यांचीच वाट बघते आहे. पाऊस पण ॲक्च्युली पडत होता म्हणून कदाचित त्यांना लेट झालं असेल. आज असं प्लॅन आहे की आईची जी रूम आहे ती काय म्हणतात, पेंट कदाचित त्यांचा एक हात आज मारून होईल. सो सकाळीच मी आणि आंटींनी सगळं काही हे असं आता मध्ये आणून ठेवलेलं आहे. तिकडे टी व्ही आहे आणि ते जे प्युरिफायर आहे ते नंतर ते जेव्हा वर्कर्स येतील तेव्हा त्यांच्याकडनंच काढून घेईल. हा आमच्या ह्याचा आरसा आहे, बाथरूममधला आरसा. सो तो अजून फिटिंग बाकी आहे. सो वेटिंग फॉर द पेंटर्स ॲज वेल, कारण ते लांबनंही येतात. आणि आईंचं जे हे वॉलपेपर आहे हे निघणार आहे आणि इथे खूप छान असं गोष्ट होणार आहे, ती नक्कीच तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. सो इथे ॲज सच एवढं काही काम नाही आहे, बिकॉज काही वेगळं असं चेंजेस वगैरे इथे सुद्धा आम्ही नाही करणार आहोत. कलरसुद्धा तोच असणार आहे, जो आधीचा आहे तोच आम्ही आता करणार. खूप लोकांनी विचारलं की आम्ही कोणता कलर केला आहे, तर मॉर्निंग ग्लोरी म्हणून एक कलर आहे, जो व्हाईट कलरमध्येच आहे. व्हाईट आणि असं थोडंसं शाईन करतं, तो वाला मी कलर यूज केला आहे. पूर्ण घराला ऑलमोस्ट तोच आहे. सो नाचाला यायला अजून खूप टाईम आहे, तोपर्यंत माझी काही कामं आहेत एडिटिंग वगैरे ते मी करते. गेलं तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. जर वर्कर्स डेली ऑन टाईम आले तर मला वाटतं 6 ते 7 दिवसात हे व्हायला पाहिजे. पण त्यात मध्येच येतो आहे संडे. सो संडे असतो इकडे बंद, अलाउडच नाही आहे. आणि कालपर्यंत आमची रूम छान दिसत होती, बट आता काय झालं आहे माहिती आहे का, बाकी घरात एवढं मेस असल्यामुळे ना काही मेस इथे आला आहे. नाईसाचं तो ऑलमोस्ट सामान ती इथे घेऊन आली आहे. खेळायचं असतं मग इथे तिथे असं त्याने ठेवलं आहे. तर सगळं आतमध्ये ठेवून दिलं मी, नको झाले तो. म्हणजे एवढं छान वाटत होता 2 दिवस रूम, आणि आता एकदम असं मेस वाटायला लागले. अचानक कोपरे भरलेत, ह्या कोपऱ्यात हे ठेवले, ह्या कोपऱ्यात ते ठेवले. तर मग मला नंतर समजलं की जोपर्यंत पूर्ण घर होणार नाही आहे ना तोपर्यंत हे असं चालू राहणार आहे, हे तिथे हे. सनी तर मी जसं म्हटली कालच्या ब्लॉगमध्ये, पूर्ण पुढच्या 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत फुल बिझी आहे तो. सो त्याला मध्ये कधी काय टाईम मिळालं तर ठीक, नाही तर नाही. आज तर त्याचं ट्रॅव्हलिंगसुद्धा तेवढंच आहे, कारण पहिले करंजाडे, मग नेरूळ, मग वाशी, मग परत पनवेल, मग परत करंजाडे, असं ट्रॅव्हलिंगसुद्धा आहे. बट येस, ही इज मॅनेजिंग. आणि ह्या पूर्ण दरम्यान ना आमचं अजिबात दोघांचंसुद्धा बोलणं होत नाही. काही माझं काही काम असेल तेव्हाच मी त्याच्याशी बोलते, आणि त्याला काही माझ्याकडनं काम असेल तेव्हा तो मला मेसेज करतो. नाहीतर नाही, मी त्याला डिस्टर्बच करत नाही, कारण एकतर नेटवर्क नसतो, दुसरी गोष्ट पेशंट्स असतात समोर आणि सारखा आपण फोन करण्यात काही अर्थ नाही आहे. परत मग ते नाही उचललं तर मग वाईट वाटतं. सो आता ते थोडंसं म्हणजे पहिले नवीन लग्न होतं तेव्हा तू पोचलास का, तू हे ते सगळं मेसेजेस असायचे. पण आता
प्रायोरिटीज चेंज झालेले आहेत, हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात आपले, आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या राहून जातात. कधी कधी त्या खरंच मिस होतात की अरे आपण पहिले कसं विचारायचं नाही, आता ते कुठेतरी मिस आऊट होतं. पण ते ऑफकोर्स मुद्दामून नाही होते, ते एका रिझनसाठी होतात, आणि वी बोथ अंडरस्टँड दॅट की आणि ही अंडरस्टँडिंग रिलेशनशिपमध्ये असणं खूप गरजेचं आहे. की म्हणजे जर एक व्यक्ती विसरला असेल तर आपण त्याला लगेच जज नाही केलं जायला पाहिजे, आपण त्याचं सिच्युएशनसुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण आत्ताचे जे मी जनरेशन बघते ना, खूप इम्पेशंट आहेत, खूप स्वतःला इम्पॉर्टन्स एक तर सर्वात जास्त देतात, आणि असं वाटतं की आपल्याला सर्वात जास्त पॅम्पर केलं जायला पाहिजे समोरच्या व्यक्तीने. हे नाही पॉसिबल होत. आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जसं मी म्हटली. बट दरवेळेस दरवेळेस ही ऑर शी विल बी देअर असं नाही आहे. ऑफकोर्स त्यांची नजर आपल्यावर असते, त्यांचं प्रेम आपल्याबरोबर असतं, त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याबरोबर असतात, त्यांचं ट्रस्ट आपल्याबरोबर असतं. बट एकदम इन पर्सन तो व्यक्ती तुमच्याबरोबर दरवेळेस असेल तसं नाही आहे. काही काही गोष्टी सुटून जातात. तसं मी म्हटले, प्रायोरिटीज चेंज होतात, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, आणि बट येस, त्या दोघांमधलं जे प्रेम आहे, त्या नात्यामधलं जे प्रेम आहे, नात्यामधलं जी बॉन्डिंग आहे, जे ट्रस्ट फॅक्टर आहे, ते कमी नाही व्हायला पाहिजे. हे आजकालच्या जनरेशनला नाही समजत, अजिबात नाही. खूपच इम्पेशंट आहे. काही गोष्टी नाही घडल्या ना की लगेच ॲक्शन घेतात, लगेच. म्हणजे दुसरा एक विचार करतच नाही ते लोक. खूप लवकर ॲक्शन घेतात, खूप लवकर नाती पण तुटत आहेत, खूप लवकर प्रेम पण कमी होतं आहे, खूप फटाफट प्रेम पण होत आहे. सो ठीक आहे, दिस इज वॉट लाईफ इज. हळूहळू जसं आपण आपल्या लाईफमध्ये ग्रो होतो तसं तसं नवीन नवीन गोष्टी शिकतो, नवीन नवीन लोकांना भेटतो, आणि त्यांच्याकडनं अजून काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. एनिवेज, खूप बोलली आता मी. पण असं मला कधी कधी थोडंसं जाणवतं की अरे आम्ही पहिले किती छोट्या छोट्या गोष्टी पण एकमेकांना सांगायचो. बट येस, आता ती एक वेगळी एक्साइटमेंट असते पूर्ण दिवस झाल्यानंतर. जेव्हा तो घरी येतो तेव्हा मला खूप काही त्याला गोष्टी सांगायच्या असतात, त्याला मला खूप काही गोष्टी सांगायच्या असतात. बट आणि आमच्यात एक खूप म्हणजे आम्ही हा कधी रूल नाही बनवला आहे, पण तो बाय डिफॉल्ट झालेला आहे. तो कधीच त्याच्या कामाबद्दल मला सांगत नाही, किंवा माझं काही ब्रँड्स रिगार्डिंग असतील किंवा काहीही गोष्ट असेल तर मी त्यालाही ते सांगत नाही. काही मीटिंग्स झाल्या असतील तर त्याच्याबद्दल पण नाही. बट येस, त्याला इन्फॉर्म मी करते, बिकॉज ही इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस. आल्यानंतर आमची दुसरी दुनिया स्टार्ट होते, अँड वी लव्ह दॅट पार्ट. सनी आलाय, ती वाजले 6 वाजता शार्प. सनी आला, जेवला, आणि आता चाललाय क्लिनिकला, आणि तो आता डायरेक्ट रात्री येईल. 10-10:30 पण होतात. तुला कसं वाटतंय, तुला तुझं न्यू रुटीन? चांगलं वाटतंय, म्हणजे एकदम चेंज झालं ना. एकदम चेंज म्हणजे आता ऑलमोस्ट 1 वीक होईल. सो तेवढे दिवस कन्सिस्टंट राहणं पण डिफिकल्ट आहे. डोंट नो तू कशी करायची, पण मला म्हणजे डिफिकल्ट नाही वाटलं. पण एकदा बॉडीला सवय झाली ना तर काहीही वाटत नाही. की थोडं डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोल हे खूप महत्त्वाचं, खूप इम्पॉर्टंट आहे ह्यात. खूप म्हणजे खूप. जरी कितीही समोर असलं ना तरी आपलं समोर एवढं स्नॅक्स असतं, सगळं काही, सगळे लोक म्हणतात खा खा खा, सिस्टर्स पण फोर्स करतात अरे थोडंसं जेवत पण नाही. पण ते एकदा शेड्यूलमध्ये आलो ना आपण, दिस इज द जर्नी इज ऑल अबाउट बिंग फिट राहण्यासाठी, कारण पुढचे आजार अवॉइड करण्यासाठी, ते सगळ्यासाठी. आणि मला असं वाटतं की दिस इज अ प्रॉपर टाइम टू हॅव डिनर, लाईक 6-7 हा प्रॉपर टाइम. मला कधीपासून करायचं होतं, पण जस्ट बिकॉज माझं शेड्यूल फिक्स नव्हतं. सो आता माझं शेड्यूल फिक्स आहे, आणि मला बाकीच्या गोष्टी मॅनेज करता येतं, कारण तेवढं मला आता ऑथॉरिटी आहे, तेवढं हे आहे म्हणजे डिसिजन्स घेण्यासारखं. सो मी या पॉईंटवर आहे की येस, मला जे पाहिजे होतं एवढ्या वर्षांपासून
हे सगळं मी ट्राय करतो. As म्हणजे in, वेळेवर खाणं मग पिणं. तुझं सगळं ठीक आहे, पण तू माझ्याकडनं ती गोष्ट एकदम अशी काय बोलतात टिफिन सगळं. असं खेचून घेतलंय माझ्याकडनं. म्हणजे मला जे series. सर्वात जास्त आवडतं तुझ्यासाठी जेवण बनवणं, टिफिन सिरीज जी आहे ती एकदमच स्टॉप झाली. म्हणजे Stop मला झाली. सनीसाठी मी आधी पण म्हटली की जेवण मी ऑफकोर्स सगळ्यांसाठी बनवते, पण सनीसाठी जेव्हा बनवते ना तो एक आनंद माझा वेगळा असतो. आणि ते एकदम ज्या दिवशी त्याने मला सांगितलं की आमच्यात उद्यापासून म्हणजे tiffin- कोल्ड वॉर चालू होता, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. सो आमच्यामध्ये लिटरली कोल्ड वॉर चालू होता. म्हणजे 3 दिवस मी फक्त फ्रस्ट्रेशन देत होते. म्हणजे रचना अशी बघत होती हा कसा ब्रेक करेल किंवा कसं नाही आय वॉज नॉट ब्रेक तसं नाही, म्हणजे कसं चेंज होईल किंवा आय मीन माझं असं म्हणणं होतं की इफ यू आर डुईंग और इफ यू आर फॉलोईंग सम डाएट किंवा काही असं पौष्टिक, तर मग त्याच्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. लंचसाठी देर आर सो मेनी ऑप्शन्स. मला पाहिजे, पण सनी खूप हट्टाने एकाच गोष्टीवर एकदम ठाम मतवर आहे. ठाम मत नाही हा हट्ट केले त्यांनी की मला लंचला हेच हवंय. आणि ते लंचला तर मी सांगू पण नाही शकत तो काय खातो. खरं मी म्हणते त्यांनी माझं सांगितलं मी फ्रुट्स आणि ओनली फ्रुट्स खातो तो. ओनली अँड ओनली फ्रुट्स. बिकॉज नाश्ता आमचा कसं माहिती का, नाश्ता खूप हेवी होतो. तुम्ही पाहिलंच असेल नाश्ता कसा असतो. सो नाश्ता ना सनीचा खूप हेवी होतो. आणि सनीचा जो टायमिंग आहे ना तो खूप वेगळा आहे की त्या टायमाला त्याला लंचला टाइम नाही मिळत. Lunch त्याचं असं so होतं माझं की एक- जे क्विकली हँडी असं खाता येईल मला. सो लंच युजली का नाही, कारण म्हणजे मी करू शकतो प्रॉपर लंच, पण लंच टाइमलाच एवढी त्याचे माझे अपॉइंटमेंट्स नेमकी सगळे क्लॅश होतात लंच टाइमला आणि मला मग उभं राहून किंवा असं प्रॉपर नीट जेवता नाहीत. आणि हार्डली मी एक चपाती आणि मग मी बाकीचं टिफिन शेअर करत होतो. सो घेतलं मी एवढं बनवत होती आणि ही यूज टू ऑफकोर्स शेअर कर असं काय बाकीच्या लोकांचं मी पण द्यायची ऍक्च्युली त्याच इंटेन्शननी की ह्याने सगळे एकट्याने लोकं, नको की सगळ्यांनी ते सगळे खायला पाहिजे ह्याच इंटेन्शननी. बट तेच, पण काही कारणामुळे ते नीट जेवता नाही येत होतं आणि म्हणून मग मी थोडं स्किप करायचा प्रयत्न केला. आणि मग फायनली मी त्या डिसिजनवर आलो की मला दुपारी मोस्टली लाईटच काहीतरी प्रेफर करेल मी. आणि रचनाला मी खूप कन्व्हिन्स केलं. 1 वीक 4 days तर आमच्यात कोल्ड वॉरच होती. म्हणजे माझं टिफिन सिरीज थांबलंय ह्यासाठी नाही नाही, किंवा नाही, मला ते त्याच्यासाठी नाही. of course मग नाही, माझं त्याच्यासाठी कन्सर्न होतं. माझं मेन होतं कन्सर्न की अरे हासा बोटात म्हणजे काय तू करते. पण मला म्हणत थोडंसं विचार केल्यानंतर म्हणजे समजलं आता की आय एम लिडिंग टुवर्ड्स 40s नाव. सो आता हेल्दी लाईफस्टाईल, कारण माझं जेवण काय होतं रात्रीचं मग 10:30 कधी 11:15 11:45 पण व्हायचं. खूप लेट होतं. खूप लेट होतं. परत नेक्स्ट डे मग ते ऍसिडिटी हे ते. त्याला म्हटली की पण मला असं त्रास नाही जाणवत आहे त्रास काही. ऑफकोर्स नाही जाणवत. पण मला कारण तरी असं वाटतं तसं- की वी शुड टेक अ प्रॉपर डाएट तुझ्या ह्याच्यासाठी असं माझं ह्याला म्हणणं झालं. बट स्टील त्याचं असं नाही मी जे बोलतो तेच मला. मग मी ना ठरवलं तो जे मला म्हणेल ना मी तेच करणार, त्याच्या पुढे मी जाणार नाही. तरी मी काल त्याला सँडविच दिलं आणि आय थॉट की ही विल बी हॅपी. तर घरी आल्यावर मला म्हणतो छान होता खूप होता heavy. सँडविच, पण उद्यापासून तुम्हाला फ्रुट्सच दे असं बोलल्यावर माझा मूड पूर्ण गेला. मी बोलली चल सँडविचला रेडी झाले तर मी वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच तरी याला बनवून देईल. लाईक सकाळी तू करू शकते मला काय सँडविच असं हेवी कधी? ब्रेकफास्ट मला चालेल. तुला चालेल, सगळ्यांना चालायला पाहिजे ना. सगळ्यांना नाही चालणार तेच. म्हणजे कधी तुझा मूड तुझ्या झाला. डाएट मध्ये सँडविच आहे, माझ्या डाएट मध्ये सँडविच नाहीये. मग माझं वेगळं तुझं वेगळं आईंचं वेगळं मी मॅड होईल. आयसाचं वेगळं, 4 जणांचं वेगळं, 4 नाही 3. म्हणून आता काय झालंय फक्त हा, चालेल. सकाळी उठते. म्हणजे माझं रुटीन ऍक्च्युली चेंज झालेलं आहे. मी सकाळी उठते. पहिले जे मी 5:30ला उठायचे आता मी 6ला उठते, कारण सनीचा टिफिनच नसतो. मग 6ला उठल्यानंतर मग नायसाचा टिफिन असतो. नायसाचे 2 टिफिन्स असतात. ते झाल्यानंतर एक तर या घरामुळे सगळं माझं स्केड्यूल चेंज झालंय. त्यात आई ते नाही आहेत ना, म्हणून ते खूपच लिनियंट झाल्यात काही गोष्टी की जे असेल ना ते ऍडजस्ट. असं वाला झालंय ते. मग सकाळी काही जेवण वगैरे बनवलं होत नाही. हा नाश्ता मी बनवते, त्याच्यानंतर ह्याचा टिफिन म्हणजे फ्रुट्स, मग तो फ्रुट्स नेतो. मग नाश्ता केल्यानंतर मग मी जेवण बनवते. मग मी आणि नायसाच असतो. मग आता आमच्या दोघींसाठी काय आम्ही बनवावं असा माझा प्रश्न. सो जे नायसाला आवडतं तेच मी खाते. मग कधी कधी तर मी असं होतं माझं की अरे मी काय खाते.
कारण नायसा इज मोर इन टू भात. आता तिला चपाती आवडतं पण ती टिफिनला चपाती देते म्हणून मी तिला असं होतं की घरी आल्यावर तिने भात खायला पाहिजे. मला खूप लोक म्हणताय की अरे टिफिन सिरीज काय बनवू मी टिफिन सिरीजला, म्हणजे काय करू मला काय समजतच नाही. कदाचित जेव्हा आई येतील तेव्हा तो एक परत रुटीन प्रॉपरली स्टार्ट. मॉर्निंग रुटीन एक होऊ माझं कसं आहे बघा, माझंच नाही रेदर कोणतीही स्त्री असेल किंवा स्त्री किंवा पुरुष कोणी कुक करत असेल त्याला माहित असेल, जेव्हा खूप लोक असतात ना तेव्हा कुकिंग करायला मजा येते. एक माणूस खात नाही, एक माणूस नाहीये, लहान बाळ काहीच नाही, मग एकट्यासाठी एवढं सगळं कसं काय बनवणार, एवढं जे मी एवढं सगळं बनवायचे आणि सनीसाठी बनवायचे तर मला आनंद असायचा, तो एक वेगळा सॅटिस्फॅक्शन असायचा. माझा मूडच गेला, मी किचन मध्ये आली ना घ्यायचं होतं की अरे आता काय, म्हणजे आता कधी ती आंटी पण विचार करत असतील की हे जेवण बनवत आहे की नाही बनवत. जे तिनं सनी माझ्याकडनं गोष्टी एकदम अशी ते म्हणतात ना असं शब्द नाही, आता ते शब्द नाही सुचत आहे, पण मला जे सर्वात जास्त आवडायचं, ज्यात मला मेडिटेट मी राहायची, ज्या गोष्टीमुळे मी स्ट्रेस फ्री राहायची ते म्हणजे किचन. माझ्यासाठी तेच आहे. अशा खूप काही गोष्टी असू शकतात लोकांसाठी, बट स्टील आय लव्ह कुकिंग. आणि ते कुठेतरी, आणि नायसा पण कशी माहिती का, ती हे सेम सनीसारखी आहे की काहीतरी नवीन असं ट्राय नाही करायला आवडत. जे आपलं नॉर्मल घरातलं जे फूड आहे, चवळीची भाजी ना वाटाण्याची भाजी, त्याच काही त्या गोष्टी तिला आवडतात. सो तिच्याबरोबर पण मी काय एक्सपेरिमेंट नाही करत, नाश्त्याबरोबर नाही करत ना, कशाच बरोबर नाही. सो तो हेच झालंय, खुश झालंय माझं आता सगळं. काय सगळ्यात बोरिंग म्हणजे आता आहे जे गरम पाणी मी चालू केलंय पियायला, पितोय बघू. मी काही त्याला बोलत नाहीये, मी फक्त वाट बघतीये ते 1 महिन्याची. जस्ट आय वॉन्ट टू सी की काय अपडेट्स आहेत त्याचे. बघू. असं काय रुटीन फॉलो नाही करत आहे, आय मीन डाएट मध्ये. मी तुला म्हटले की 7 to 7 यू शुड हॅव लाईक, पण ते मग एक इंटरव्हल नंतर यू शुड हॅव समथिंग, थोडं. रात्री नाही मग भूक लागत. आता ह्याचं काय झालंय, नाश्ता हेवी करतो, मग लंच एकदमच लाईट असतं त्याचं, आणि मग डिनर साठी मग त्याला भूक लागते, मग तो 6 वाजता डिनर करतो, मग त्याच्यानंतर त्याला मग भूकच नाही लागत. असं काहीतरी ते डाएट त्याचं झालेलं आहे. मध्ये आता सध्या तरी आम्ही कुठे बाहेर नाही गेलोय, बाहेर अजून नाही. इव्हन गेलो मी कशी फॉलो करायची, आय यूज टू हॅव ना. मला त्याने हे पण सांगितलं की बाहेर गेल्यावर काय खायचं. मग आता आली आमची पोरगी, भूक लागली. घे सॉरी देते दुसरं पण देते. चल चलो आता जायचंय क्लिनिकला. नाही, घड्याळ कुठेच नाहीये. घड्याळ पहिले लावायचं, इथे लावून घेऊ का? आता हॉलमध्ये काय समोर लक्ष तरी, हॉलमध्ये जागा नाही राहिली आहे ना आता. मला वाटतं इथे कुठेतरी लावायचंय, पण आता किचन मध्ये तरी लावायला लागेल. हॉलमध्ये ऍक्च्युली एकही हॉल राहिली नाही जिथे आम्ही घड्याळ लावू शकतो. मस्त जेवलोय आणि आता वाजले आहेत 6:45 व्हायला आले, 6:30 गेलो, 6:40 झाले. सो सगळं छान चाललंय. फक्त एका या रुटीनमध्ये एक्सरसाइज किंवा जॉगिंग एक ॲड करायचं आहे मध्ये. सो ते जर कुठे ॲडजस्ट झालं सो एकदमच छान झालं. एनिवेज, सो लेट्स गो.